बेडरूम मध्ये आहे का? हे पोरग थोडंसं झोपूही देत नाही. थोडंसं आराम करतो म्हणलं तर आई आई दिवसभर लावते. हो, काय म्हणता? कुठं तुला सरप्राईज गिफ्ट द्यायचंच राहिलं वाढदिवसाचं. तू कामातच राहतं. मला नाही पाहिजे चॉकलेट गिकलेट, मी नाही खात. तूच खाऊन घे, मी झोपू दे थोडंसं. उठून तर बस. मी तुला चॉकलेट देईन का? लहान आहे का तू? मी थोडी देऊन राहिलो. रुपेश दादा, मी आणि बाबाचं मिळून आहे. काय आहे रे? उठ मग सांगतो. बोल काय आहे तर. तू डोळे बंद कर, मग सांग, मग दाखवतो. आता डोळे कायले बंद कर म्हणता? तिकडे पलटून पाय नाही तर. काय नाटकं करता दिन्या तू? आणि तू काय आणणार आहे गिफ्ट? आणि कुठं रुपेशनं ते बाबा मोठा गिफ्ट आणलं म्हणतो. रुपेश तर आहेच नाही इथं. रुपेश दादा बी आहे, सगळेच आहे. तू फक्त तिकडे जाऊन करून पाय. देशील तर दे, नाही तर जा तिकडे, झोपू दे मला. पलट ना तिकडे, थोडीशी तर पलट. पाय आता इकडे. घे पाहिलं. काय आहे? काहीच तर नाही हातात. पलंगाच्या कोपऱ्यावर पाय. ह्या तर मोबाईल वे, पण कोणाचा वे? कोणासाठी आणलं इथं? ते आहे का रे रुपेश? माने वे, कोणाचा वे ओळखतोच. माझ्यासाठी आणला का रे? खरंच मग मोबाईल वे? हो, तुझ्याच वय, त्यासाठी आणला. पण मला तर नाही समजत रे याच्यामधलं. आहे ना माझ्याजवळ मोबाईल. त्याजवळ मोबाईल आहे, लहान फोन आहे तो. तोच का चांगलाच आहे तो. ह्या कायले आणला? किती रुपयाचा वे रे? तुला पैशाचं काय करायचं आहे? आणला ना आम्ही. पण मला वापरता आला पाहिजे ना. मला नाही समजत एवढं. मी तुला सगळं शिकून देईन. तू नको शिकू जो रे, मी शिकवीन. चालू बंद तर करता आला मला. पण काय काय राहते म्हणते याच्यात? फेसबुक, व्हॉट्सअप, काय काय राहते तर पाहू का आणखीन. पण बंद करता आला पाहिजे. हे काय यूट्यूब आहे का? बापरे, यूट्यूबवर खूप काही दिसते असं ऐकलं होतं. पण तर माझ्या मोबाईलमध्ये बाप्पा बाप्पा काय काय दिसते मस्त. कायची स्टोरी आहे? गावाकडची गोष्ट बी येते वाटते याच्यात. बापरे, मस्त मस्त आहे. दिन्या कुठं गेला? पण दिने शिकवीन म्हणे तर. देऊ का आवाज त्याले? दिन्या, ए दिन्या, बोल काय म्हणता? अरे ये ना इकडे जवळ थोडंसा. तू शिकवीन म्हणे मले तर शिकवून होतं. थांब शिकवतो, 1 मिनिट थांब. हे आहे ना मधातली बटन, यानं पूर्ण बंद होऊन जाते. काय हे आहे व्हॉट्सअप, समोर कर. हे यूट्यूब, आणखीन काय आहे हे? याला म्हणते फेसबुक. याच्यावर आपली कोणाही सोबत दोस्ती करता येते. मग आता एवढं काही लक्षात काहीच नाही राहून राहिलं रे. बरोबर राहते, तू लक्षात ठेवत जा. चित्र पाहत जा, लक्षात ठेवत जा. हे यूट्यूब आहे, यावर तर मस्त दिसते रे, काही बी दिसते. तू ना जे सर्च करशील ना ते तुला काही बी सांगू शकते. तू रेसिपी पाहिजे तुला रेसिपी बी दिसते. कायची रेसिपी राहते? तुला ज्याची पाहिजे रेसिपी तेच राहते. तुला सांग काय पाहायचं आहे? आता लाडू पाय. लाडूची दिसन का? लाडूची कोणते लाडू हे सुद्धा येते. तुला रव्याचे पाहिजे का बेसनचे पाहिजे का नारळाचे पाहिजे? रवाच लिहून घे, रवा लाडू. हे घे, बदलू दिसलं? वाचता येतं तुला? हां, आता दाब बटन. हे तर खूप साऱ्या जणांचे येते रे. याच्यातलं कोणते चांगले राहते मग? तुला जे चांगलं वाटेल ते तू करायचे. बापरे, काय काय आहे रे याच्यात, मस्त मस्त. समजलं का आता? काय थोडं थोडं समजलं. आता मी तुला मग थोड्या वेळाने शिकवीन. जा तू, मी पाहतो बरोबर. मी आज ना काहीतरी नवीन बनवतो. काय बनवू? असा उपमा बनवून पाहतो. शाही उपमा लिहिलायच्या. काय काय टाकलं तर. शांते, शांते, झाला का स्वयंपाक? माय हे आले वाटते. मग आता अजून काही पत्ताच नाही. बाप्पा बाप्पा, किती वाजले? 5 वाजून गेले. 5 वाजतापासून मी इथं बसली तर 7 वाजून गेले. बाप्पा बाप्पा, चाल पटकन करतो. खुशच करतो ना हे खाऊ घालून. लवकरच आज आले तुम्ही. लवकर आलो म्हणजे आज तर उशीर झाला, 7 वाजले. हो तसंच म्हणा. चहा करून देऊ का पहिले? चहाची वेळ आहे का हे? स्वयंपाक नाही झाला का? तुला माहिती आहे ना मी लवकर जेवतो रात्रीचं. आज तर तुम्ही खुश होऊन जाल अशी डिश करतो.
करतो म्हणजे करायचंच आहे का अजून? पटकन करतो मी. पण मी ना खूप खुश झाली तुम्ही मला गिफ्ट दिलं तर. मी तर नाहीच म्हणू. या दिन्यानंच खूप जिद केली. मी म्हणू एखादी साडी घेऊन घे. काहून मला काही समजलं नाही पाहिजे का नवीन नवीन फोनचं? चांगलं झालं नाही घेऊन दिला तर. काही रिकामी काड्या नको करूच त्याच्यात. बरोबर वापरायला लागते तो फोन. बरोबर शिकतो मी. मला बरोबर शिकवते दिन्यानं रुपये. त्या दिन्याला कोणती अक्कल आहे? त्याच्या हाताने नको शिकजो. रुपयाला शिकवायला लावजो, नाही तर मी सांगेन. मला विचारत जा. हो, खूप खुश आहे पण मी. असंच गिफ्ट देत जा मला दरवर्षी चांगलं. हो, जा स्वयंपाक कर. काय करून राहिली तर. फक्त 10 मिनिट थांबा. पटकन करतो मी. काय माहीत काय करते त्या फोनचं तर. कुठेही बोट दाबून तर कुठेही मॅसेज नाही हे न ते व्हायरल होते. काय माहीत काय करते न काय नाही. आणि तो दिन्या काय बहादर काय शिकवते तिला तर. अन्न लवकर झालंच नाही का? आणतो 5 मिनिटात. हे घ्या, खा. तुमची तर जिभच पुरी पलटून जाईल आज. हे काय वय तिला काय जेवण म्हणते का? काय वय हे करून आणलं नाश्त्यासारखं? भाजीपोळी खातो ना माहिती आहे ना संध्याकाळी मी. भाजी पोळी नेहमी नेहमी नाही खावं असं नाश्त्यासारखी संध्याकाळी हलकं अन्न खावं लागते. एवढी अक्कल कोणा दिली तुले? तुमच्या गिफ्टच्या ना माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे. म्हणून आता मी मस्त मोबाईलमधलं पाहू हलक्या फलक्या रेसिपी करत जाईल. हे आम्ही ना खात. हे आज खाऊन घेतो मी आता तुम्ही केलं तर. पण याच्या पुढं भाजीपोळी करत जा. तुम्ही खाऊन पहा. तुम्ही म्हणाल का रोज रोज हेच करत जा. खा ना, करा ना सुरुवात. खा रे दिने. रुपेश काऊन नाही आला रे? रुपेश चालून ठेवली प्लेट मी. येतो म्हणे दादा 10-15 मिनिटानं. राग तर खूप येऊन राहिला पण कंट्रोल करतो आता. काऊन उभे झाले बसले? तोंड काऊनच आहे पुढं केलं? असं कर शांता, खूप चांगलं झालं हे. तू खाऊन पाय 1 चम्मच पहिले. झालंच ना, खूप चांगलं होणारच होतं ते. मी मस्त ते काय म्हणते रे दिन्या त्याले त्याच्यातून पाहून गेलो ना चांगलं. मी तुला कसं सांगू बाबा, ती खोटी तारीफ करून राहिली म्हणून. नाही खा खा तू एक चम्मच तर खाऊन पहा पहिले. खाऊन पहा. तुला वाटण ना का का मी तर बा मास्टर शेफमध्ये जाऊ शकतो. खूपच चांगलं झालं आहे. हो का? खाऊनच पाहतो आता. खाऊन रे दिन्या असं झालं की तुम्ही तर खूप तारीफ करून राहिले. खरं तर बोलत जा ना दिन्या. मी तर बरोबर केलं रे. तेच उघडलं तुला म्हटलं ते. बरोबर पाहू सगळं बरोबर केलं ना. पण काहून असं झालं हे? काय चव समजूनच नाही राहिलं हे. त्याचं नाव तरी माहिती आहे का काय आहे तर? काय आहे? काहीतरी आहे त्याचं नाव. काहीतरी होतं. काय काय टाकलं तुम्ही याच्यात? एक करायला गेली असन, दुसरं उघडलं असन तर दुसरंही टाकलं असन त्याच्यात. काय केलं ना काय नाही. काय बनवलं हे? हे असे कामं करायसाठी तुले मोबाईल घेऊन दिला का? हां, मगांपासून काही केलं नाही आणि हे असं करून ठेवलं. खाऊन घे तूच हे पुरंचं पुरं. चुकलं नाही समजलं आता तर मी काय करू? चुकलं म्हणतं. हे घे खाऊन घे तूच. थांबा मी दुसरं काहीतरी पटकन करून देतो. मला नाही पाहिजे. खाऊन घे तूच. कसं झालं असन रे दिन्या ते? काय झालं असन? मी तर बरोबर टाकलं होतं. जाऊ दे ना, बिघडलं तर बिघडलं. पण तू बाबा उपाशी झोपण ना आता. काही झोपत नाही. तू दुसरं काही करून घे. तू काही वाईट वाटून घेऊ नका. जाऊ दे हसतसे बाबा. मला पाहिजे तो मोबाईल. फेकून दे. त्यात कोणी बी घेऊन घे. पागल झाली का तू? मी तुला आणखीन शिकवीन. काही नाही होत. हार नाही म्हणायचं कधी. मोठ्या मोठ्या गोष्टी करतो रे तू. हा, थोडंसं काही बनवून देऊन दे बाबाले. मी बी खाऊन घेईन थोडंसं. तुमच्यासोबत झालं का मित्रांनो असं कधी? पहा मग मोबाईलच्यामुळे. पण मी हार नाही मानणार, आणखीन शिकेन. चल पाहूया तर मग पुढच्या भागामध्ये. प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की पहा.